नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव शंकरराव राजे रायन. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. श्रीराम माणिक प्रभूंचे एक शिष्य आणि निस्सीम भक्त राजा नरहर रावराया बहादूर हे हैदराबादचे होते. निजामानं गौरवलेला राजा नरहर रावराया हे श्री माणिक प्रभूंची अविरत सेवा करत असत. त्यांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती. घराण्याच्या वारशासाठी राजेसाहेब तळमळत होते. श्री माणिक प्रभूंनी हे जाणून एकदा प्रसन्न होऊन त्यांना फुले, खारका आणि भस्माचा एक गोळा दिला. हा प्रसाद मिळाल्यावर आता आपल्या घराण्याची परंपरा कायम राहील असं राजांना वाटू लागलं. श्री प्रभू कृपेने नरहर रावरायांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवण्यास त्यांनी श्री माणिक प्रभूंना प्रार्थना केली. श्री प्रभूंच्या सूचनेप्रमाणे 1850 मध्ये जन्मलेल्या या भाग्यवान मुलाचं नाव शंकरराव ठेवण्यात आलं. वयाच्या 5व्या वर्षी या मुलाची मुंजीची सरफराजी करण्यात आली आणि इसवी सन 1857 मध्ये त्यास राजा अमानवंत बहादूर ही पदवी आणि 2000 रुपयांची मनसब मिळाली. राजा नरहर रावराया यांच्या निधनानंतर इसवी सन 1860 मध्ये छोट्या शंकररावास दिवाणी दप्तरदाराची शिस्तेदारी, कंठी, शिरपेस, रावराया ही पदवी आणि इतर सर्व जहागिरी मिळाल्या. इसवी सन 1865 मध्ये शंकररावांचा विवाह झाला. इसवी सन 1872 मध्ये म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी शंकरराव राजे काशी, प्रयाग आणि गयेच्या त्रिस्थळी यात्रेस गेले. श्री माणिक प्रभूंनी समाधी घेतल्यानंतर शंकररावांच्या कानी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचं नाव आलं. श्री स्वामी समर्थांचं शक्य झालं तर दर्शन घेऊ या इच्छेने निघालेले रावराया अक्कलकोटास न जाता सरळ त्रिस्थळी यात्रेस गेले. काशीस पोहोचल्यावर गंगास्नान आटोपून राजे शंकर रावराया श्री काशी विश्वनाथाच्या दर्शनास मंदिरात पोचले. मंदिराच्या गाभाऱ्यात शिरताच त्यांना शिवपिंडीच दिसेनाशी झाली आणि त्या जागी ते दैदिप्यमान अजानुबाहू उंच सुहास्यवदन प्रसन्न यतिमूर्ती दिसू लागली. शंकररावांनी क्षेत्रोपाध्यांना त्या अतर्क घटनेबद्दल सांगितलं. क्षेत्रोपाध्याय म्हणाले, राजा, आपल्या कुलधर्मातील काही बोललेला नवस फेडायचा राहिला आहे का? काही बोलून गेला असाल तर आठवून पहा. रावरायांच्या लक्षात आलं की अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा आपण संकल्प केला होता आणि तो पूर्ण न करताच आपण आधी काशीस आलो आहोत. तेच हे स्वामी असावेत का? हा विचार रावराया विचार करताच तोच श्री स्वामी समर्थ दिसेनासे झाले आणि आता विश्वनाथाचं शिवलिंग दिसू लागलं. रावराया जड मनाने तसेच पुढे निघाले. ठरवल्याप्रमाणे प्रयाग आणि गयेचीही यात्रा यथासांग पार पडली. त्रिस्थळी यात्रा संपवून परतीच्या प्रवासास निघालेल्या रावरायांची प्रकृती अचानक बिघडली. चेहऱ्यावरचा तजेला लोप पावला. त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. परंतु आत्तापर्यंतची श्रद्धा श्री माणिक प्रभू आणि पर्यायाने श्री दत्तप्रभूंवर असल्याने अक्कलकोटास न थांबता ते गाणगापुरात आले. तब्येतीस थोडा उतार पडल्यावर हैदराबादेस परत गेले. पुढच्याच वर्षी श्री क्षेत्र पंढरपुरास यात्रेत जाऊन गाणगापुरात जात असता परत वाटेत असलेल्या अक्कलकोटचा त्यांना विसर पडला. गाणगापुरात जाऊन 3 महिने विविध अनुष्ठाने केली, कारण रावरायांना राजक यक्षमाचा विकार चढला होता आणि ब्रह्मसंबंध बाधा देखील झाली होती. श्री दत्तप्रभूंच्या कृपेने ब्रह्मसंबंधाची बाधा सुटली, परंतु फक्त 24 वर्षाच्या रावरायांची तब्येत काही केला सुधरत नव्हती. अखेरीस श्री दत्तप्रभूंनी दृष्टांत दिला की अक्कलकोटला गेल्याशिवाय आरोग्यप्राप्ती होणार नाही. तेव्हा रावराया नाईलाजाने अक्कलकोटास आले. राजे अक्कलकोटला आले तेव्हा श्री स्वामी समर्थ वटवृक्षाजवळील कर्जाळकरांच्या मांडीवर पलंगावर पहुडले होते. रावराया तिथे श्री स्वामींच्या दर्शनाकरिता आले. श्री स्वामी समर्थांना पाहताच रावरायांस कळलं की श्री काशी विश्वनाथाच्या लिंगाच्या ठिकाणी दर्शन दिलेले यतिवर्य दुसरे तिसरे कुणी नसून श्री स्वामी समर्थच होते.
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जवळ बसलेल्या सुंदराबाई श्री स्वामींनी आपल्या प्रवृत्तीविषयी विनंती करण्यास सांगितले. सुंदराबाईंनी रावरायांकडे पैशाची मागणी केल्यावर रावरायांनी सुंदराबाईस हवे तितके पैसे देण्याचं वचन दिलं. सुंदराबाईंनी श्री स्वामींकडे रावराया यांच्या प्रकृतीस आराम पडेल असे करावे अशी विनंती करता श्री स्वामी ताडकन उठले आणि शेखनूर दर्ग्याच्या दिशेने चालू लागले. बरोबर बाकी भक्त मंडळीही रावरायाही धावू लागले. महाराज गेले ते थेट कब्रस्थानात. तिथे एका बाजूस थडग्यासाठी खोदून ठेवण्यात आलं होतं. त्या खड्ड्यात श्री स्वामींनी आपली छाती टाकली आणि काही वेळ खड्ड्यात निजून राहिली. नंतर उठून बाहेर येऊन रावरायांना म्हणाले, लिंबाचा पाला बारीक वाटून त्यात 9 मिरे घालून ते औषध म्हणून प्यावे. इथे बसलेल्या सर्व फकीरांना खाना द्यावा. परमात्मा श्री स्वामींच्या समर्थांच्या तोंडून जे शब्द निघतात तेच उपाय आणि तेच औषध हे सर्वजण जाणून होते. रावरांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली. कबरीवरही उंची वस्त्रे चढवली. पुढे 8 दिवस ते अक्कलकोटातच राहिले. तब्येतीस भराभर उतार पडू लागल्यावर श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन ते हैदराबादला परतले. पुढे 5-6 महिन्यातच रावराया पूर्ण खणखणीत बरे झाले. कालांतराने परत श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांच्या अनोख्या कृपेची अनुभूती घेतलेले रावराया श्री स्वामींना म्हणाले की आपल्या कृपेने माझ्या तब्येतीत सुधारणा, मी खणखणत बरा झालो आहे. मी आपल्या चरणी 10,000 रुपये अर्पण करण्याचं उदक सोडलं आहे. त्या रुपयाचं काय करावं याची आज्ञा द्यावी. रावरायांचं हे बोलणं ऐकता जवळच बसलेल्या चोळाप्पा आणि सुंदराबाईंच्या मनात लोभ सुटला. दोघेही जण ते पैसे आता आपणास कसे मिळतील याचा विचार करू लागले. अंतर्यामी श्री स्वामी त्या दोघांची मज्जा पाहत होते. श्री स्वामी कधी कधी चोळाप्पा जैन तर सुंदराबाईस बोडकी म्हणून हाक मारत असत. स्वामी रामरायास म्हणाले, या बोडकी आणि जैनास काही देऊ नकोस. या पैशातून अक्कलकोट ग्रामाबाहेर छोटा मारुतीच्या देवळासमोर चुनेगडची मठ बांधावा. रावरायांनी आज्ञाप्रमाण मानली. सुंदराबाई आणि चोळाप्पांची तोंड पडली. श्री स्वामी आज्ञेनुसार चुनेगडची मठाची आखणी आणि उभारणी सुरू झाली. हा तयार होणारा डौलदार मठ पुढे अक्कलकोटचे राजभूषण होणार होता. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भूतलावरील बहुतेक देहाचा प्रवास संपवण्यापूर्वी काही वर्ष आधीच भविष्यातील व्यवस्थेची पूर्वतयारी सुरू केली होती. परंतु भक्तीत आणि प्रेमात डुंबलेल्या भक्तांना तसेच सेवेकरांना याचा आकलन झालं नाही. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनंतर रावरायांचं पूर्ण जीवनच बदलून गेलं. त्यांच्यामध्ये इतकी लीनता आणि नम्रता आली होती की स्वतः राजे श्री गुरु दरबाराचा केरकचरा काढत असत. सत्तेचा अहंकार त्यांच्या चित्तात शक्किंचही शिवला नाही. अक्कलकोटात आल्यावर फक्त श्री स्वामी सेवक म्हणून वागण्याचा आपला शिरस्ता त्यांनी कधीही सोडला नाही. राजे पण कधी त्यांच्या डोक्यात गेलं नाही. हे सर्व ईश्वरानुग्रहाचंच प्रतीक होतं. रावरायांचे श्री स्वामी समर्थांवरील प्रेम आणि भक्ती दिवसेंदिवस दृढ होत चालली होती. एके दिवशी रावरायांनी श्री स्वामींना विनंती केली, देवा, आपल्या पवित्र कंठामध्ये माणिक मोत्यांनी युक्त रत्नजडित कंठी घालावी अशी इच्छा आहे. श्री स्वामी हसू लागले आणि म्हणाले, आम्ही पडलो संन्यासी, फकीरी आमची वृत्ती, आम्हास कसले अलंकार कशाला? रावराया म्हणू लागले, देवा, माझा एवढा हट्ट पुरवाच. रावरायांसारख्या निष्पाप भक्ताचं मन स्वामींनी मोडलं नाही. स्वामी म्हणाले, जशी तुझी इच्छा. रावरायांना अतिशय आनंद झाला. अप्रतिम अशी माणिक मोती आणि हिरे जडित कंठी रावरायांनी करून घेतली. श्री स्वामींनी रावरायांच्या हस्ते ती आपल्या गळ्यात घालून घेतली. रावरायांनी प्रेमाने कंठी श्री स्वामींच्या गळ्यात घालताना श्री स्वामींचा कायास्पर्श रावरायांच्या हातात झाला आणि त्यांची त्वरित समाधी लागली. त्यांना हिमालयातील मानसरोवराच्या काठावर बसलेले योगीराज श्री स्वामी दिसू लागले. 300 सिद्धांबरोबर रावरायही त्यांच्यासमोर बसले होते. लक्ष शंखातून ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागला. अंतरीची खून पटली. डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. रावरायांच्या प्रकृतीस श्री स्वामी कृपे आराम पडला.
कायास्पर्श स्वामींचा होता. ओंकार ध्वनी ऐकू आला. श्री स्वामी समर्थ.